नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर. माझ्या फॅशनच्या पिटाऱ्यातून ना आज एक अजून गोष्ट घेऊन आलेली आहे. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला खूप तयार व्हायचं नसतं, ज्वेलरी हेवी घालून घालून कंटाळा आलेला आहे, मिनिमलिस्टिक लुक पाहिजे पण तेवढाच इफेक्टिव्ह किंवा एकदम रॉयल वाईब पटकन कशी आणता येईल सांगू कशी? ब्रूचेस. हे जे मी लावलंय ना इथे, असे ब्रूचेस घातल्याने ना अचानक एकदम ऑथॉरिटिव्ह वाईब येते. म्हणजे तुम्ही जेव्हा कुठे अशी एंट्री करता, मग काही समारंभ असो, मीटिंग्स असो, कॅज्युअल मीट्स असो, फ्रेंड्स मीट असो, कशावरही घालता येतात. ड्रेसेस, वेस्टर्न, साडी, कशावर, इवन बायकाच कशाला, मुलांना, माणसांना देखील घालता येतात आणि तितकेच छान दिसतात. तर चला माझ्याकडचं ब्रूच कलेक्शन दाखवते. हे तर मी एक घातलेलं आहे, तुम्ही पाहिलंच आहे. हे बघा, हे हे एकदम असं जुनाट पद्धतीचं रॉयल असा वाईब देणारा माझ्याकडे एक ब्रूच आहे. कशाहीवर मी घातलंय, अक्षरशः भरपूर गोष्टींवरती मी हे घालून झालेलं आहे आणि नेहमी तेवढंच छान दिसतं. सुरुवात कशापासून झाली माहिती का? माझ्या ब्रूच कलेक्शनची सांगते. ह्या एका ब्रूच पासून, ह्या हे आहे प्युअर सिल्वर मध्ये तयार केलेलं, माझ्या सासूबाईंचं आहे आणि त्याही खूप हौशी होत्या, तर त्यांच्या कलेक्शन मधनं हे मला मिळालं होतं आणि असं घालून बघितलं. बघा, इतकं सुरेख दिसतं ना कशाईवर. आणि ह्यापासून ऍक्च्युली सुरुवात झाली ब्रूच कलेक्शनची. दाखवते पुढे कोणता आहे. एक माझ्याकडे मग हे आहे, धावता घोडा. मला फार आवडतो. कसला सही दिसतो माहितीये? एखाद्या जेव्हा तुम्ही कोट वगैरे असं घालून जाता आणि हे असं लावलं, बस सॉर्टेड. सगळ्यांमध्ये नक्कीच सगळे विचारतील की नाही बघा की हे ब्रूच कुठून घेतला. पुढचं आहे ही नथ विथ ब्रूच. आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठमोळा साज, मराठी आपला अभिमान आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपणं, जतन करणं आपलंच काम आहे. मग मी बऱ्याचदा ना हा ब्रूचही असा घालून बऱ्याच ठिकाणी गेलेली आहे, साड्यांवर वगैरे. झक्कास एकदम, इन्स्टंट ग्लॅम फॅक्टर. तर हा नथीचा ब्रूच. मग आहे माझ्याकडे हा हा असा. कुठे? हा ऍक्च्युली माझ्या मुलासाठी मी घेतला होता. त्याला माझ्यासारखे स्टायलिंग आवडतं म्हणून घेतला होता, पण आता आम्ही दोघंही वापरतो.